गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मंडळी. कसे आहात? तर मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनलची सर्वांचं मंडळी स्वागत करतो. तर मंडळी डेलीचे व्हिडिओ टाकले जात आहेत. तर मंडळी रोजचे व्हिडिओ बघताय ना, तर मंडळी व्यवस्थित व्हिडिओ बघत जावा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मंडळी तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर खूप चांगले व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी आता सकाळच्या वाजलेल्या आहेत, मला वाटतं साधारण 9:30चं टायमिंग आहे. तर बघूया आता प्रियानं काय काय नाश्त्यामध्ये केलेलं आहे. तर चला मंडळी, त्याला काय करायला आहे? चहा लावलाय का? चहा आणि मटकी आहे. ओके, तर मंडळी बघू शकता चहा लावलेला आहे आणि इकडं आपली मटकी नाश्त्यामध्ये केलेली आहे. तर मंडळी आजचा मला वाटते हेल्दी नाश्ता होणार आहे. चहा लय झालाय ना? तर बघूया मंडळी आपण नाश्ता काय काय केलेला प्रियानं. हो, ओके. तर मंडळी बघू शकता आज होती मटकी. तर मटकी ही नाश्त्यासाठी खूपच चांगली आहे, पौष्टिक आहे. तर आज मटकी केलेली आहे प्रियानं आणि इकडे बघू शकता आपला चहा पण तयार आहे. तर मंडळी माझा आत्ताच नाश्ता झालेला आहे. तर नाश्ता तुम्हाला बघितलाच असेल. नाश्ता तुम्हाला मंडळी कसा वाटला माझा? मंडळी आता बघू शकता इकडे प्रिया नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे. प्रिया मंडळी आत्ताच नाश्ता माझा झालेला आहे. तर मुलं जे आहेत ते मंडळी आज सुट्टी असल्यामुळे ना सकाळपासून कार्टून द्या म्हणत होते. तर त्याच्यामुळे मी त्यांना कार्टून सकाळीच दिलेलं आहे. तर ते बघत बसलेले, जवळपास अर्धा तास पाऊण तास होत आलेला आहे. तर आता मुलांना मला वाटते उठवायची वेळ आलेली आहे, कारण जास्त वेळ कार्टून जे आहेत कंटिन्यूस आम्ही देत नाही आहे. म्हणजे की मॅक्सिमम अर्धा तास पाऊण तासच फक्त कार्टून देतो आणि तेही लांब बसून बघायचं आहे. तर अशा पद्धतीनं टायमिंग तर झालेलं आहे असं मला वाटतंय. तर आता बघूया, मुलांना उठवतो म्हणजे. मग खाली ठेवायचे ना, बाहेर ठेवायचे. मी आत्ताच मुलांच्याकडे गेलेलो की मुलांना मी सांगितलं की आता बास करूया कार्टून. तर भैया म्हणलेला आहे मला, पप्पा अजून थोडंसं बघतो म्हणला. तर त्याच्यामुळे मी म्हणलं की बरं ठीक आहे, 15-20 मिनटं बघा आणि त्याच्यानंतर या. पोरं कुठे गेली का? अरे देवा 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 देवा, इथं बसलाय होय. तर झाली आंघोळी? व्हेरी गुड. शॅम्पू लावला भैया? तुला शॅम्पू लावला? मग उन्हाला बसा की, उन्हाला मागं जावा जरा, मागं उन्हामध्ये, मागं जावा, उन्हामध्ये उभं राहा जरा. अरे भिंतीकडेला उभं राहा तिथं, म्हणजे उन्हामध्ये देऊन. हां, आता उन्हामध्ये केस वाळतात, मग केस वाळली ना आतमध्ये यायचं. ओके. तर मंडळी बघू शकता दोघांच्या संडे असल्यामुळं ना, रविवार असल्यामुळं ना आंघोळ बघा, शॅम्पू वगैरे लावलेला आहे. भैयाला शॅम्पू लावलेला आवडत नाही आहे, तरी पण लावलेला आहे. आणि दीदी तुला पण लावला ना शॅम्पू? आवडत नाही? अरे मग केस कशी चांगली होणार? बाप रे प्रिया, सकाळ सकाळ काय स्वच्छता चालू केली? झाडांना पाणी घातलं का? हो, झाडांना पाणी घातलं. बघू. ओके, तर मंडळी बघू शकता झाडांना पाणी घातलेलं आहे. गुलाब बघू शकता, इथं गुलाब आपण आणलं फुटलेलं आहे. कुठं फुटलंय? हां, ते फुटलंय ना, फुटलेलं बघू बघ. तर मंडळी हे बघू शकता फुटलेलं आहे वरती. तर पहिल्यांदा खूपच भारी होतं, तर आता जे आहे ते नव्यानं फुटायला लागलेलं आहे. आणि खूप छान बघा, इतके छान त्याला कोंब आलेत ना. बघू शकता इथे 2-3 आहेत, तिकडे सगळ्या ठिकाणी आहेत. आणि पहिल्या सगळ्या सिंपल टिप कुठली? आता बघू शकता साफसफाई झाल्यानंतर एकदम चकाचक झालेलं आहे आणि ऊन पण पडलेलं आहे मंडळी. बाहेरचं पण वातावरण मंडळी, बाहेर वातावरण असं झालेलं आहे, म्हणजे पूर्ण ऊन पडलेलं आहे. म्हणजे आता वातावरण म्हणण्यापेक्षा टायमिंग जे आहे ते 11 वाजलेलं आहे, त्याच्यामुळे ऊन तर पडणारच आहे. तर बघू शकता असं वातावरण मंडळी झालेलं आहे. तुम्हाला आयडिया सांगते, भरपूर अशा उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला याचे जेवढे असे कोंब निघलेले आहेत ते आणण्यासाठी काय करायचं, 2 दिवस पाणी घालायचं नाही. प्रत्येक तिसऱ्या दिवशी त्याला फक्त पाणी घालायचं आणि 2-3 दिवस ऊन दिलं की चौथ्या दिवशी काय करायचं, सगळे जे पानं आहेत नको असले सगळी काढून टाकायची आणि तिथून फक्त कवळं ऊन जेवढं भेटेल याला तेवढं कवळं ऊन द्यायचं. जास्त कडक उन्हामध्ये रोपटं ठेवायचं नाहीये. मंडळी मागच्या काही दिवसापूर्वी गुलाबाचं रोप आणलं होतं, तर तुम्हाला मागच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दिसलं असेल. तर ते पूर्ण म्हणजे हे गेलं होतं, पानं वगैरे सगळी गेली होती, फुलं गेली होती. तर आता ते नर्सरीवाले कसे मॅनेज करतात काय माहीत, का फुल असतं आणि मग विकायला असतात, तर ते काय माहीत नाही मंडळी. पण इथं आल्यानंतर सगळे पानं वगैरे गेली होती. तर प्रियानं काय काय केलेलं झाले की नाही? किती वेळ झालं नाही. तर मंडळी बघू शकता संडे आहे, स्वच्छता चालू आहे प्रियाचं. प्रिया झालं की नाही? झालेलं आहे, पण थोडंसं राहिलेलं आहे, कारण गॅलरी खूप घाण झाली होती.
बरेच दिवस मी हिला काय स्वच्छ केली होती. नेहमी मी कशी करते, रोज स्वच्छ करते, त्यामुळे एवढी पण होत नाही, पण ह्या टायमिंगला झाला नाही माझ्याकडून. तर आता साफसफाई चालू आहे प्रियाची, बघू शकताय मंडळी. तर ॲक्च्युली तेलाचं डाग किंवा असं बऱ्याच गोष्टी मुलं जे आहेत ना सांडतात वगैरे, काय पण डाग वगैरे पाडतात. त्याच्यामुळं मंडळी ना हे प्रत्येक रविवारी ना एक डीप क्लिनिंगच केल्यासारखं करावं लागतंय. तर मंडळी संडे आहे, तर बघू शकता प्रियानं साफसफाई बाहेर गॅलरी जे आहे ते करणं चालू केलेलं आहे. पाणी वगैरे झाडांना काय टाकते सगळा हे फिनेल आहे, औषध आहे. औषध कोण आहे कारण ना हात लावायचं नाही आरवी, तिला फक्त लांबून बघायचं असतं. हात लावायला कोणी सांगितलं तुला? नाही, मी नाही हात लावायला सांगितलं. भैया बघ कसं लांब बसलाय, आपला हुशार झालाय ना भैया, पण तिला हात लावतोय बघ. पप्पा ह्याला काटे का धुवायची काटे नाही नाही, ते तुळस आहे, तुळस. इथं छोटी 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 वाईट काटे आहेत. त्याला काटे आलेत का? त्याला हात लावल्या ते लागतच नाही. आणि नाही, ते काटे नसतात तुळशीला. काटेवाले फ्लावर आहे ना, त्याला आपण घ्यायचं आणि वाचत द्यायचं सगळी ती फेल. हा, गुलाबाला काटा असतात. गुलाबाचं झाड आहे ना तिथं पलीकडे आपलं रोज, तर त्याला काटे येतात. पप्पा आता बघ ना, थोड्या दिवसात काटे पण येतात आणि गुलाब पण येतं. पप्पा पप्पा पण हा ते काटेवाला फ्लावर आहे ना, ते आहे ना लहानपणी होतं आणि आरुची त्याला दुसऱ्या गल्ल्यामध्ये आहे. आणि मग आरुची काटेवाला फ्लावर घेऊन असं फुगवलं घरात तिच्या आणि मग ते फेल आणि मग होय. बर ठीक आहे ठीक आहे. असं करायली होती. होय बरं ठीक आहे ठीक आहे. मग उन्हात का बसलाय तुम्ही आता? भैया उन्हात का बसलाय तू? पण थोड्या दिवसांनी ना पप्पा उन्हात बस. कोण बोललं होतं? तू हा, रोज सकाळी उन्हात बसायचं. उघडा म्हणजे? असल्यावर बसायचं. हा, उघडं असलं तरी पण बसायचं. मग आपल्याला व्हिटॅमिन सी भेटतं. व्हिटॅमिन सी उन्हामध्ये काय येतं म्हणजे आपण मोठं होतो. मग शक्ती शक्ती येते. काय म्हणले अरवी? तुझ्या इथे सुंदर आहे. काय आहे सुंदर आहे पिंक वाला तुझ्या इथे. म्हणजे काय सुंदर आहे? सुंदर मतलब केस काय मला कळलं नाही. मंडळी बघितलंच असेल, भैया आणि आरवी आमचे मस्तपैकी आंघोळ करून रेडी झालेले आहेत. तर आरवी भैया तुम्ही आता जेवला का? तुम्ही नाश्ता वगैरे केला? सकाळी दूध केला? हा पिला होता? चार मम्मानी सांगितलं होतं की चहा दूध द्यायला, पण तुम्ही तर वाईट दूध दिला. वाईट दूध? अरे चहा दूध जास्त प्यायचं नसतं, चांगलं नसतं चहा सोबत. फक्त व्हाईट प्यायचं म्हणजे चांगलं असतं ते आपल्याला. त्याच्यामध्ये पण खूप हो व्हाईट प्यायचं. वाईट दूध मिसळ येत होती. वाईट दूध पित होती आणि मग मिसळ येत होती. मला पण अरे मला पण मिसळ येत होती. अरे ते पिल्यानंतर येतं रे. इथं पांढरं लागतं असं इथं. मला ते पांढरं येतं. ते सगळ्यांना लागतं. दूध पिल्यानंतर पांढरी मिशा येते. आले का बाया भाऊ? थोडी चढली ती त्याला. तू दूध नाही प्यायला वाटतं. तुला काय मिशा दिसणं झाली तिथे? मी तुझं पिलाय. पप्पा मला नाही मिशा. रुदलला थोडी थोडी मिशा आहे पण. रुदवला येते. रुदव पोलीस होणार आहे ना? पोलीस होणार ना तू? म्हणणार तू काय होणार मोठं झाल्यावर? डॉक्टर. मग भैया तू पोलीस होऊन काय करणार? चक्राला सोडायला पकडून जेलमध्ये टाकणार आणि चोराला मारून त्याला जेलमध्ये त्याला घेऊन जाणार आणि त्याला मारणार. मारणार चोराला? हा आणि मारून हा, तू काय करणार आरवी डॉक्टर बनून? डॉक्टर बनून मी इंजेक्शन लावणार आणि औषध पण देणार. औषध देणार, इंजेक्शन चढवणार का? दुसऱ्या लोकांना त्यांच्या मुलांना पण. बरं ठीक आहे ठीक आहे. भैया अजून तू काय काय करणार बाळा?
मोठं झाल्यावर? पप्पा तिथं जात सगळ्याला व्हिडिओ काढला. मी सगळं सोडायला त्याला जेलमध्ये डालणार, फेकणार आणि बंद करणार. जेलमध्ये का? बरं जेलमध्ये टाका सगळ्यांना. काय काढायला आलाय तू? काय करत नाही. मग तिकडे कशाला गेलाय त्या मशीनकडे? बड्या लागल ठेव तिथं आणि इकडे ये. ठेव नाही तर फटकं देणार आहे सांगतोय. ये लवकर. आला का? काय करायला आला रे बाळानं? कुंडीचा तर फोटो काढ. काय झालं? तुम्ही काय करायला आला इथं? व्हिडिओ भैडू काय करतोय तू इथं? भैडू काय करतोय? बसलंय का? झाड आलंय इथं पण आणि तिथं पहिले एक होता आणि आता हे आलंय हो आणि हो बरोबर. ना त्या झाडाच्या मध्ये एक झाड आलाय. हो माहित आहे ना, तिथं आलंय छोटं छोटं. आपण बिया हे केलत्या ना पुरलेला आणि आणि पाणी घालत होतो रोज, झाड आहे. त्याच्यामुळे आलं. आणि इथं पण एक छोटं झाड आलंय. हो आले. मग मला एक सांग आरवी, हे जे प्लांट आहे ना बिया पुरल्यानंतर त्याला काय काय दिल्यानंतर ते झाड होतं येतं? हा काय काय लागतं त्याला? बिया पुरल्यानंतर कसं काय येतं ते? झाड काय येतं ते? ते झाड आहे तर मग ते ऑटोमॅटिक किती येतं पाणी घालायला तर का बरं झाड येतं आपण बिया पुरल्यावर आरवी? पण त्याला ऊन आणि पाणी लागतं. ऊन आणि पाणी? पण हे जरा ना त्याला ऊनानं ते फुटतं आणि ते मरतं. नाही ते गुलाब आहे ग, त्या गुलाबाला थोडंसं सावली पाहिजे म्हणून ठेवल्या मम्मीनं. ठीक आहे. थोडीची म्हणजे आपण बिया पुरतो ना तर त्याच्यानंतर ना भैया, बिया पुरल्यानंतर ना मातीमध्ये उरले तर हे जे लाईट आहे ना सनलाईट, सूर्यप्रकाश कसा उजेड पडलाय. हां स्ट्रॉबेरीचं झाड कधी स्ट्रॉबेरीचं आता मला काय माहित नाही, ते येतं परत कधी येईल तेव्हा येईल. पाणी बिना टाकत येतं. पाणी टाकले का तू? नाही मम्माने टाकली. मग पाणी टाकलं तर येणार ना बाळा. सकाळचा नाश्ता मंडळी तुम्हाला माहीतच होता, मटकी आणि चहा पिलेलो. तर आता बघू शकता भेंडी प्रिया बनवत आहे आणि भेंडीसोबत मंडळी जे आहे ते चपाती आहे मंडळी. तर चपाती आणि भेंडी खूपच छान लागते आणि ते पण गरमागरम खूप भारी लागतं मंडळी. तर इकडे बघू शकता दुसरी एक भाजी केलेली आहे प्रियानं पटपट. काय करायला आलाय? चप्पल घालताय? काय करायचं आहे? बूट आहे ते मंडळी. इकडे बघू शकता अरविने आमच्या काय वेगळंच केलेलं आहे. आम्ही तिकडे बसलो होतो तर तोपर्यंत बघू शकता अरविने काय केलेलं आहे. काय आहे अरवी? कागद आहे का? हे खराब दिसते ना असं. परत काय करायचं? कसलं खराब दिसायला आले. कसा वाटला मंडळी व्हिडिओ? कमेंट करा. बाय बाय. उद्या भेटूया.